नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष ॲश या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करीत आहे. तर आज MPSC तर्फे महत्त्वाची अपडेट म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत. उत्तरपत्रिके म्हणजे OMR शीटमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे, ती या पत्रकाद्वारे त्यांनी प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर बघा मग पहा, सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत 2 भागात असणार आहे. आता भाग 1 केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे, तर भाग 2 मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषयाचा अंकताक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवाराची व समावेशकाची स्वाक्षरी इत्यादी व्यतिरिक्त तपशील नमूद असणार. आता बैठक क्रमांक 8 अक्षराऐवजी 7 अक्षरांचा असणार. उमेदवाराने मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेचा भाग 1 पासून 2 समविक्षकांनी वेगळा करायचा आहे, आपण नाही. प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदविताना उत्तरपत्रिकेवर 4 पर्यायांना वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचं असेल तरी उत्तरपत्रिकेवर 5व्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजे आता जर उत्तराला आपल्याला उत्तर माहिती नसेल तर ते रिकामी जागा न सोडता आता 5व्या गोलाला गोल करायचे आहे. अन्यथा काय होणार आहे तर प्रश्नपत्रिकेच्या गुणांच्या 25% अथवा 1/4 गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकेमध्ये सुधारणेसह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. सदर कार्यपद्धतीचे तपशील खालीलप्रमाणे आहे. बघा, खालील प्रकारे प्रश्नाकरिता 25% किंवा 1/4 गुण वजा करण्यात येईल. 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे, एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे किंवा तसा प्रयत्न करणे, उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे, उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलेले प्रश्नाचे चुकीचे उत्तर. वरील कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही अपूर्णांकातच राहील. अशा प्रकारची ही खूप महत्त्वाची अपडेट आहे की उत्तरपत्रिकेमध्ये OMR शीटमध्ये आता प्रश्न रिकामा सोडायचा नाही, त्याच्यावर हे करायचे. खालील कारणामुळे उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. बघा, मूळ उत्तरपत्रिकेवर भाग 2 वर विविध ठिकाणी स्वाक्षरी नाही केल्यास, काळ्या शाईचा बॉलपेनचा वापर नाही केल्यास निळ्या करायचा नाही, आता फक्त काळ्या पेनचा वापर करायचा आहे. उत्तरपत्रिकेवर असंबद्ध, अस्पष्ट अथवा गैरलागू शेरा जर नमूद केला तर अवैध ठरवण्यात येईल. उमेदवाराला पुरवलेल्या प्रश्नपत्रिकेवर प्रश्नपत्रिका क्रमांक उत्तरपत्रिकेवर नमूद नाही केल्यास, उत्तरपत्रिकेवर भाग 1 वर बैठक क्रमांक अथवा काही लिखाण केल्यास, उत्तरपत्रिकेवर QR कोड, टायपिंग ट्रक अथवा अन्य छपाई केल्यास, ही सर्व गोष्ट अवलंब दिनांक कधीपासून 1 मार्च 2026 नंतर लागू राहील. सर्वच MPSCच्या एक्झामला असं लागू राहील. यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. ही तुमच्या MPSC करणाऱ्या मित्रांमैत्रिणीपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, त्यामुळे त्यांनाही माहिती पोहोचेल आणि तुम्ही पेपरमध्ये चुका करणार नाही याची काळजी घ्या. येणाऱ्या प्रिलिम्ससाठी सर्वांना ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.